नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. राजसाहेबांनी एक काहीतरी ट्विट केलं किंवा एक मेसेज टाकला, एक पोस्ट केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी बराचसा मोठा आशय लिहिला. तो मी वाचला. तो वाचल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्या आशयाचं मुख्य कारण असं होतं, की एक जपानी मुलगी, एक जपानवरून आलेली मुलगी, मुंबईत राहणारी मुलगी, थोडंफार काहीतरी 1-2 मिनिटाचं काहीतरी मराठी ती बोलली आणि तो व्हिडिओ राजसाहेबांनी पोस्ट करत त्यांनी सांगितलं, की बघा, 7 समुद्र पार होऊन आलेली लोकं इथं येऊन मराठी भाषा बोलतायत, शिकतायत, त्यांना आवड वाटते. पण इथले हे आपले यूपी बिहारीन, हे बाकीचे गुजराती, मारवाडी, हे इकडचे तिकडचे इथं देशात राहून इथं येऊन ते आपली भाषा शिकायला मागत नाहीत. अशा आशयाची पोस्ट करून त्यांनी संघावरती, RSSवरती, भारतीय जनता पार्टीवरती निशाणा टाकला आहे. निश्चित ही बाब महत्त्वाची आहे, योग्य आहे. त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे, वाईट नाही आहे. जपानवरून मुलगी येते, ती भले ती आता काय ती नुसतीच मराठी शिकली असं समजू नका. ही जी लोकं बाहेरून येतात ही अनेक भाषा शिकतात. आपल्या देखील इथून बाहेर जाणारी मुलं अनेक देशांच्या भाषा शिकतात आणि त्यांना ती येते. आपल्या देखील मराठी माणसांना गुजराती वगैरे ह्या बाहेरच्या अनेक भाषा येतात. तिकडच्या देखील लोकांना आपली मराठी बऱ्यापैकी सर्वांना येते. येत जरी नसली तरी उत्तम मराठी कळते. त्याच्यामुळं असं काही याच्यात वेगळं घडलं आहे असं काही नाही आहे. आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मराठी माणसाची परिस्थिती, ना की भाषेची. भाषेची परिस्थिती काहीही वाईट नाही आहे. काहीच वाईट नाही आहे मराठी भाषेची परिस्थिती. ते आम्ही फक्त चित्र तयार करत राहतोय सतत, की अरे रे मराठीचं वाटोळं झालं, अरे रे मराठी भाषा संपली, मराठी माणूस गेला. फक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मराठी माणसाच्या आर्थिक परिस्थितीची. कारण जिथं आर्थिक परिस्थिती खालावते, तो समाज, ती भाषा, ती सगळ्या गोष्टी हळूहळू मंदावतात. मी काय म्हणतोय, हळूहळू मंदावतात. जसे हे गुजराती, मारवाडी प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की यांचा जो काही प्रेझेन्स आहे, यांचा जो एक हजरजबाबीपणा आहे, जो जिथं ते राहतात सतत, ते आपल्याला सतत भासत राहतात. कारण कुठल्याही दुकानात जा, तो एखादा गुजराती मारवाडी दिसणार. कुठल्या हॉटेलला जा, एखादा गुजराती मारवाडी दिसणार. मुंबईमध्ये तर सहज कुठेही फिरा, ही लोकं सतत आपल्या संपर्कात राहतात. त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, मराठी माणूस कुठं आहेच नाही. पण असं नाही आहे. मराठी माणूस आहे. मराठी माणूस निश्चित आहे. फक्त तो आपल्याला जिथं काम आहे तिथं तो आपल्याला भेटत नाही. का? कारण आपल्या मराठी माणसाची परिस्थिती तशी नाही आहे. आपले मराठी माणसं फार कमी उद्योगधंद्यांमध्ये आहेत, त्याच्यामुळे आपला त्यांच्याशी जास्त संपर्क होत नाही. आपली मराठी माणसं फार कंपन्यांचे मालक आहेत, त्याच्यामुळं तिथं आपला काही संबंध येत नाही. त्याच्यामुळं अशा परिस्थिती असल्यामुळे आपल्याला वाटतं की मराठी माणूस किंवा मराठी भाषा फार कमकुवत आहे, पण तसं नाही आहे. त्याची कारणं फार वेगळी आहेत, जी स्वतः मराठी माणसानं स्वतःवरती ओढवून घेतलेत. पण हे सगळं बोलत असताना मला एक गोष्ट राजसाहेबांना सांगायची आहे, की तुम्ही हे सगळं तुम्हाला दिसलं. तुम्ही त्या जपानी मुलीचा व्हिडिओ काय टाकला, तिच्यावरती बोलला काय, संघावरती आक्षेप वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. मला ते मान्य आहे. त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे. पण राज ठाकरेंना इतक्या दिवसात घडलेल्या अनेक गोष्टी मला सांगायच्या आहेत, की त्यावरती तुम्ही का बोलत नाही आहात? असं काय तुम्ही त्या गोष्टीकडे कानाडोळा करताय, की तिथे तुम्हाला ते बोलणं योग्य वाटत नाही? का? कारण तुम्ही त्या सगळ्या त्या संपर्कामध्ये गेलाय म्हणून? आज AI समिट जो घडला भारतामध्ये, सगळ्या दिग्गज देशांनी तिथं हजेरी लावली आणि भारत देशामध्ये एवढा मोठा समिट घडवणं हे फार महत्त्वाचं होतं. आणि AIला रिप्रेझेंट करणं, टेक्नॉलॉजी आपल्या देशामध्ये आणणं आणि जे अमेरिकन बाकीची राष्ट्र आपल्या पुढे जाऊन करतायत, त्यालाही कुठेतरी आपण टक्कर द्यावी म्हणून हा AI समिट इतका महत्त्वाचा होता. तिथे काँग्रेसने जाऊन जो काही नंगा नाच केला त्या सगळ्या लोकांनी आणि आपल्या देशाची प्रतिमा खालवली, याच्यावरती राज ठाकरेंना का बोलता आलं नाही, हाच मला प्रश्न पडलाय. कारण राज ठाकरे हे उत्तम अगदी वक्ते आहेत, उत्तम अभ्यास करणारे आहेत, प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवणारे आहेत. त्या राज ठाकरेंना ही गोष्ट कशी दिसेनाशी झाली हेच मला समजलं नाही. इथं काय राजकारणाचा कुठला विषय नाही आहे. ते काँग्रेसने काय नाचलेन, काय नरेंद्र मोदींनी, भाजपानं काय भरवलेला कुठला समिट नव्हता. हा भारत सरकारने संपूर्ण राष्ट्रांना मिळून भरवलेला एक समिट होता. त्याच्यामुळे इथं राजकारणाची कुठली गोष्टच नाही आहे. याच्यावरती राज ठाकरे बोलायला तयार नाहीत. दुसरा एक धार्मिक महत्त्वाचा मुद्दा, लव्ह जिहाद नावाचा मुद्दा, जो आत्ता किंबहुना राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत गेल्यामुळे एवढा महत्त्वाचा वाटत नसेल, पण आज केरला स्टोरी चित्रपट येतोय, प्रोपोगंडा म्हणणारी त्यांच्यातली काही अनेक लोक असतील, पण हे सत्य आहे. हे समाजाला, आपल्या लोकांना, आपल्या हिंदू तरुणांना पटवून देण्यासाठी राज ठाकरे का पुढे येत नाहीत? त्याच्यावरती का ते गप्प बसतात? आज घुसखोर जे बांगलादेशी आहेत, याच पूर्वी राज ठाकरे जे मागे जेव्हा मोर्चा काढला होता रझा अकादमीच्या विरोधात, तेव्हा बोलणारे राज ठाकरे आज मात्र शांत बसून आहेत. त्याच्यामुळे हा दुटप्पीपणा आणि या सगळ्या गोष्टी लोकांना दिसत आहेत आणि त्यांचं वलय कुठंतरी कमी होत आहे. बघा ना, एक नेता असा जो फायर ब्रँड, ज्यानं मोर्चा या सगळ्यांच्या विरोधात काढला होता, तो नेता आज काय बोलायला तयार नाही आहे. आज उद्धव ठाकरेंच्या बंगल्याबाहेर त्यांनीच स्वतःच्या भाषणामध्ये अनेकदा राज ठाकरेंनी सांगितलंय
की उद्धव ठाकरेच्या बाहेरचा तो सगळा बहिरामपाडा की काय ते सगळी लोक कोण येऊन बसतायत काय माहीत नाही आम्हाला, काय नाहीये. आज त्याच्यावरती अवाक्षर शब्द काढायला तयार नाहीयेत. आमचे हिंदुत्ववादी राजसाहेब टिपू सुलतानच्या त्या सगळ्या प्रकरणावरती शांत आहेत, काही बोलले नाहीत. काही त्यांना वाटलं नाही. टिपू सुलतानचा लावा नाही तर जहांगीर बाबाचा लावा नाही तर औरंगजेबचा लावा नाही तर अफजल खानाचा लावा, आम्हाला काही घेणं देणं नाही. हेच राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं उघडपणे जाहीरपणे कौतुक करणारे की तुम्ही अफजल खानाची कबर तोडलीत, आज का शांत बसलायत? उद्धव ठाकरेंसोबत गेले म्हणून, विचारसरणी बदलली म्हणून, डाव्या विचारसरणीचे आम्ही झालो म्हणून. त्यामुळे राज ठाकरेंनी विचार करावा, आपलं राजकीय ज्या काही पुढच्या गोष्टी आहेत ते काय करतायत नक्की. एक स्वतः पक्षाचे अध्यक्ष म्हणून कशा पद्धतीनं पक्षाने त्याची धोरणं चालली आहेत याचा एकदा विचार करावा. आम्ही नाही जिंकू शकत नुसतं मराठी 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 करून. मुंबईच्या बाहेर काही मराठीचं कोणाला घेणं देणं नाही, काही पडलेलं नाही आहे कोणाला. हे वास्तव आहे, मी वास्तवातून बोलतोय. मराठी माणसाची अवस्था झाली ती त्याच्यामुळे झाले, काही फरक नाही पडणार. आज तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत जाऊन बसलाय ना, मग त्याच उद्धव ठाकरेंची 25 वर्ष सत्ता होती मुंबईमध्ये, 25 वर्ष त्यांच्या पक्षाची सत्ता होती. तुमचा विषय सोडून द्या, मग तुम्ही त्या भावाला विचारा ना 25 वर्षामध्ये का रे तू काय नाही केलंस हे, का रे तुझ्या घराबाहेर हे सगळे झोपडपट्ट्यानी बाकीचे बांगलादेशी इकडचे तिकडचे लोक आहेत, अनधिकृत त्या पटऱ्या बेटऱ्यांवरती राहत आहेत, का रे उद्धव तू का नाही सगळं साफ केलंस. लोकांना कळत नाही असं समजू नका राजकारण, असं खरंच समजू नका. एमआयएम नावाच्या पक्षाचे 8 नगरसेवक येतात, राज ठाकरेंच्या मनसेचे फक्त 6 फक्त. ज्याला मराठींचा कैवारी म्हटलं जातं त्यांच्या पदरामध्ये एवढी निराशा. पण हे राजकारण त्यांना समजलंच नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांना फक्त वापरून घेतलं. सगळी मनसेची मतं उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पारड्यात पाडून घेतली आणि मनसेच्या हाती कायला काही नाही. स्वीकृत नगरसेवकाची गोष्ट जेव्हा आली, उद्धव ठाकरेंनी सरळ सांगून टाकलं मी काय तर नगरसेवक वगैरे तिकडे काय देणार नाही. संपला विषय, तुमच्या भावांचा इथंच विषय संपला. अजूनही वेळ आहे राज ठाकरेंना, अजूनही वेळ आहे स्वतःचा पक्ष वाढवण्याची. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत हा मनसे नावाचा पक्ष आहे. त्याच्या पुढे काय होईल काय नाही आम्हाला चित्र स्पष्ट दिसत नाहीये. खंबीर नेतृत्व तुमच्या मागे कोणी उभं आहे असं मला तरी वाटत नाहीये. मग जर सक्षम करायचं असेल तर हीच वेळ आहे. या सगळ्यापासून बाजूला हिंदुत्वाच्या मार्गावरती या. तुम्ही बघा, हिंदुत्वाच्या मार्गावरती आल्यानंतर लोक तुम्हाला आपसूक तुम्हाला विचारू लागतील. थोडासा त्रास होईल, हे बाहेरचे इकडचे तिकडचे तुमच्यावरती आक्षेप करतील, असे तसे आम्हाला हे मारलं, तसं केलं, भाषीयवाद केला, प्रांतिकवाद केला, ठीक आहे. तरीही त्यातून तुम्ही आरामातपणे सही सलामत बाहेर निघू शकता. पण हे सगळं सोडा, हे मराठीचं आणि ह्याचं आणि त्याचं आहेच. मराठीचे मुद्दे आहेत, जिथं आहेत तिथं मानलेच पाहिजेत, मान्यच केले पाहिजेत. पण आम्ही नुसतं उघडत बसणार तेच. जपानवरून मुलगी आली, मराठी शिकली, मला नाही येत गुजरातमध्ये जाऊन, गुजराती नाही येत मला. मी जर खाली कर्नाटकात गेलो, मला नाही तिथली भाषा येत. मी यूपीमध्ये गेलो, बंगालमध्ये गेलो, खाली केरळमध्ये, मला भाषाच येत नाही तिथली. मी का तिथली भाषा शिकू. मग हीच तर परिस्थिती त्या लोकांची आहे जिथे येऊन राहत आहेत. आपल्याला भाषा किती बाहेरच्या राज्यांच्या येतात, त्यांना इथे येऊन निदान कमीत कमी बाहेरच्या परप्रांतीयांपेक्षा 50% परप्रांतीय तरी बऱ्यापैकी मराठी बोलतात, निश्चित बोलतात, नाही असं नाही. फक्त त्यांची एक गोष्ट महत्त्वाची, ती शिकली पाहिजे आपल्या मराठी पोरांनी. कारण ते साले धंद्यात बरोबर घुसतात. गावाखेड्यांपर्यंत जिथं पोकळी निर्माण होते तिथं जाऊन हे घुसतात. आपण त्यांच्याकडे कमी पैशात काम करून घेतो. आता गुलाम आपण किती याचा जरा विचार आपण करावा. आपल्या जागा जमिनी सगळ्या विकतोय आपण, कुणाला विकतोय हे विकताना आम्ही विचारच करत नाही. आमची जमीन आम्ही मराठीला विकतोय की कुठल्या परप्रांतीयाला विकतोय. निवडणूक आली की आमचा मराठी माणूस माती झाली, असंच झालं तसंच झालं, हेच झालं तेच झालं, व्हिडिओ काढत नुसते स्टेशनच्या बाहेर, अरे हे असं झालं, तिथं तसं झालं. अरे पण मराठी पोरांना उतरा ना. ते भैये जर बाहेर गाडा लावून जर धंदा करतात, तुम्ही पण करा त्यांच्या बाजूला. तुम्ही तुमचं स्थान निर्माण करा. आम्ही नुसतं बोटं दाखवत बसण्यात काही अर्थ नाही आहे. आम्ही नुसत्या चुका दाखवत बसू ना, ते त्यांच्या चुका करून पैसे कमवून पुढे त्यांचा फायदा करून घेतील. आम्ही फक्त चुका दाखवत बसू ना, आम्ही फक्त असेच रिकामटेकडे बसू. त्यामुळे राजसाहेबांना माझी विनंती आहे, बाहेर पण काय चाललंय काय नाही चाललंय हे बघा एकदा. उद्धव ठाकरेंच्या सावलीखाली एवढेही शांत बसू नका की येणारं तुमचं अस्तित्व तुम्हाला स्वतःला डळमळीत करेल. एवढंच मला फक्त सांगायचं होतं.